स्वरा सुनील नाईक आहे. मी आता तिसरीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे पंडित नेहरू विद्या मंदिर वडगाव. माझ्या बोधकथेचे नाव आहे जंगली प्राणी. एक जंगल होतं. त्या प्राण्यामध्ये सर्व प्राणी राहत होते. त्या जंगली प्राण्यांचा हे होता राजा सिंह होता. तो सिंह खूप म्हातारा झालेला होता. त्या सिंह म्हणाला, आपण सर्व प्राण्यांची शिकार करूया. नंतर सिंह म्हणाला, सर्व प्राणी झाडाच्या पाशी या. नंतर सर्व म्हणाले, चालेल सिंह दादा. मग नंतर सर्व झाडाच्या खाली गेले. मग सिंह दादा म्हणाले की मला तुमची शिकार करायची आहे. मग नंतर सर्वजण म्हणाले चालेल. मग नंतर सिंहदादाने नंबर लावला व सर्व घरला गेले. त्यांच्यानंतर सस्याचा नंबर आला. ससा म्हणाला, बाळा मी आता जाणार आहे. तू एकटा राहशील का घरात बरं? पिल्लू म्हणाला सस्याचा, आई कशाला, मी तुझ्यासाठी मदत करते. मी तिथं जाते तुझ्या वाटणीचं. नंतर ससा लवकर गेला कारण की त्याला खूप उशीर झालेला होता. नंतर तो जाता जाता त्याला एक झाडावर माकड दिसलं. माकड म्हणाला, माकड तू झाडावर एवढा हे करतोस आणि सिंहदादाच्या पुढे गेला की नंतर गप्पच राहतोस. मग माकड म्हणाला की हो काय करायचं, सिंहदादा तर जंगलाचे राजा आहेत. मग मी काय करू? मग ससा म्हणाला, मी एवढा छोटासा सिंहाला रडवेन ढसा ढसा. मी एवढा छोटासा ससाला रडवेन ढसा ढसा. मग नंतर ससा पुढे गेल्यावर आणि परत त्याला एक हत्ती दिसतो. ससा म्हणाला, हत्ती तू तर किती हे करतोस आणि सिंहाच्या पुढे गेल्यावर किती गप्प राहतोस. तर मी बघ एवढा छोटासा आणि तू तिथे गप्प राहतोस. नंतर पुढे गेल्यावर तो सिंहाच्या घरापाशी जातो. नंतर सिंहाच्या गुहापाशी जातो व तो सिंहाला म्हणतो, सिंहदादा सिंहदादा मला खूप जरासा उशीर झाला. मग सिंह म्हणतो, ससा म्हणतो की तुमच्या वाटणीचं एक त्या पाण्यापाशी सिंह आला आहे. मग सिंह म्हणतो, कोण आला आहे तो? नंतर ससा म्हणतो, तो खूप वांड आहे. तुम्हाला तो हे करणार. नंतर मग सिंह हे सस्याला म्हणाला, चल बरं त्या वड्यापाशी मला दाखव चल. नंतर सिंह त्या वड्यापाशी गेला व नंतर तो वाकून बघायला लागला तर त्याचंच प्रतिबिंब त्याला दिसत होतं. मग खरंच वाटलं, अरे बापरे, माझ्या पाण्यात तरी खरंच आहे. तर त्याचं प्रतिबिंब त्यालाच दिसलं. नंतर सिंह थोडेसे त्या पुढे गेला. नंतर म्हणाला की खरंच आहे. नंतर ससा त्याला ढकलतो पाण्यात आणि म्हणतो, सगळी झाडाच्या मागं बसलेले होते त्यांनी सर्वजण बाहेर आले आणि तोपर्यंत सिंह पाण्यातच पडलेला होता. ससा म्हणाला, सर्व प्राण्यांना मी मग सांगितलेले होते का नाही, एवढा छोटासा आणि सिंहाला रडवेन ढसा ढसा. नंतर सर्व प्राणी त्याला खुश केले. सर्व प्राणी म्हणाले ससा तू आमच्यासाठी किती प्रयत्न करतोस. एवढा छोटासा. आणि ससाची आई सुद्धा येते आणि म्हणते, खरंच बाळा तू नीट केलंस, सर्व नीट केलंस व माझ्यासाठी हे केलंस. नंतर सर्व त्या ससाला खुश करतात. सर्वांना खुश करतो व नंतर सगळ्या आपापल्या घरला जाते. धन्यवाद.